चांभार समाज म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर फक्त चपला शिवणारा किंवा चांबड्याचं काम करणारा माणूस येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पाठ 5वा. तर चांभार म्हणजे चर्मकार आणि हा चर्मकार शब्द संस्कृत मधील चर्म म्हणजेच कातडे किंवा चामडे आणि कार म्हणजे काम करणारा यापासून तयार झालाय. पूर्वीच्या काळी महाराष्ट्रातील गावगाडा चालवणाऱ्या 12 बलुतेदार व्यवस्थेमध्ये चर्मकार समाजाला अत्यंत महत्वाचं स्थान होतं. गावातील लोकांच्या पायातील चप्पल असेल, शेतामध्ये बैलांसाठी लागणारी चामड्याची साधनं असेल, विहिरीतून पाणी काढण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या तसेच दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू हे तयार करण्याचं काम हा समाज करत होता. मराठा साम्राज्याच्या काळातही चर्मकार समाजाचं योगदान खूप मोठं आहे. घोडदळासाठी लागणारी खोगीर, लगाम, पट्टे आणि इतर चामड्याची साधनं तयार करण्यामध्ये या समाजाचा महत्वाचा वाटा होता. महाराष्ट्राची जगभरात ओळख असलेली कोल्हापूर चप्पल घडवण्यातही चर्मकार समाजाच्या कलेचा मोठा वाटा आहे. हा समाज फक्त कारिगिरीसाठीच नाही तर अध्यात्म आणि संत परंपरेसाठीही ओळखला जातो. या समाजाचे आराध्य संत म्हणजे संत रविदास. समता, बंधुता आणि जातीभेद विरोधी विचार त्यांनी समाजाला दिले. तसेच दलित उद्योजकतेला राष्ट्रीय स्तरावरती व्यासपीठ देणारे मिलिंद कांबळे, दास ऑफशोअर या कंपनीचे फाउंडर अशोक खाडे अशी अनेक महान व्यक्तिमत्व या समाजातून येतात. इतिहासात अनेक संकट, सामाजिक भेदभाव आणि अस्पृश्यतेचा सामना करूनही या समाजाने शिक्षण, व्यवसाय, प्रशासन आणि राजकारणातही काम करून आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात मोठा वाटा उचललाय. तर या समाजासाठी एक लाईक तर बनतोच आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अफलातूनला फॉलो करून घ्या.